आणि जास्ती असेल तर काय होऊ शकते, या दोन्हीची सांगड आपल्याला घालायची. आपल्या हातमध्ये धैर्य किती आहे, कसं असलं पाहिजे, किंवा आपण दुसऱ्यांचा जो विचार करतो, दुसऱ्याचे कन्सिडर करून घेतो, ते कमी असेल आणि जास्त असेल तर काय होईल. जर समजा धैर्य नाही आणि दुसऱ्याचा विचार पण करत नाही, दोघं काय करणार, त्या व्यवहारामध्ये, त्या नातेसंबंधामध्ये आपण दोघेही लूज लूज, राईट. आपण दोघेही पराभव आपला होणार दोघांचाही. कारण माझ्याकडे धैर्य नाही की मी तुम्हाला जिंकवू शकतो आणि मी तुमचा कधी विचारच केला नाही, त्यामुळे तुमच्यामुळे मी कधीही विजेता होऊ शकत नाही. लूज लूज. आणि जर माझं धैर्य जास्ती आहे, माझं धैर्य जास्त आहे, माझ्यामध्ये हिंमत जास्त आहे, मी दुसऱ्याचा विचार करत नाही, मी जिंकेन पण दुसरा लॉस मध्ये जाईल, दुसरा हरणार. बरोबर आहे. माझ्याकडे धैर्य आहे, मी ते जिंकणार, पण दुसऱ्याचं त्याच्यामध्ये नुकसान होतं. जर समजा दुसऱ्यांचा जास्ती विचार करत असाल तुम्ही, डावल्यांचा चेक मोठा आणि आपल्याला काम करता येत नाही, डावल्यांचंच मीटिंग एकाच पॉवर मध्ये चाललंय सगळं, त्याचाच विचार करताय का तुम्ही, काय होता मग लूज. तुमच्या हिंमत नाही दुसऱ्याला लेग डेव्हलप करायची, देन यू लूज. ही विन्स. त्यांचा चेक वाढत जातो. ज्यांचे डावल्यांचे चेक मोठे त्यांना कळत असेल कुठे कुठे काम करायचं, किती किती काम करायचं, राईट. आणि लास्ट इज करेक्टपणे दुसऱ्याचा विचार करताय तुम्ही. आप भी बोलो हम भी बढ़ेंगे, मैं आपको सपोर्ट करता हूं, दोनों लेके काम करेंगे, जम के काम करेंगे, तेरी भी जीत मेरी भी जीत. क्लियर, राईट. नुसता दुसऱ्याचा विचार करून उपयोग नाही बिझनेस मध्ये आहोत आपण, आणि फक्त स्वतःचाच विचार करून चालत नाही, कारण दुसऱ्यांवरती आपला बिझनेस अवलंबून आहे. हाच नाही कुठलाही बिझनेस, अगदी गोठा टाकला तरी सुद्धा. लेवल ऑफ कम्युनिकेशन, लेवल्स ऑफ कम्युनिकेशन. ट्रस्ट म्हणजे विश्वास, कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. जसं मगाशी आपण करेज आणि कन्सिडरेशन बघितलं, तसं आपण कम्युनिकेशन मध्ये काय बघतोय, कोऑपरेशन, सहकार्य असेल, आणि जर विश्वास असेल तर काय होऊ शकतं, आणि त्याची लेवल बघतोय आपण. कमी सहकार्य असेल, कमी विश्वास असेल तर डिफेन्सिव्ह राहणार आपण. सहकार्याची भावना जर नसेल तर आपण काय करणार, डिफेन्सिव्ह राहणार, मदत करायला तत्पर आपण नसणार. आणि जर विश्वास नसेल आपापसामध्ये तर डिफेन्सिव्ह खेळणार आपण. कसं खेळणार, डिफेन्सिव्हला काय म्हणतात मराठीत, बचावात्मक खेळणार आपण. थँक्यू. बचावात्मक खेळणार. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, एक तर तुम्ही जिंकता, तो हरतो, किंवा तो हरतो आणि तुम्ही जिंकता. सॉरी, तुम्ही हरता आणि तो जिंकतो. आणि मजा कधी येते, दोघं जिंकण्यामध्ये मजा असते, राईट. तुम्ही एखाद्या डिबेट मध्ये पार्टिसिपेट करताय किंवा एखाद्याला तोडताय, राईट. अशा डिबेटिंगचा अर्थ काय, अशा निष्कर्षापर्यंत पोहोचायचे तुम्हाला की दोघांना त्याचा सारांश व्यवस्थित काढता आला पाहिजे. बघ मी जिंकलो नाही, तू जिंकलास तर त्याचं मन दुखावलं, राईट. त्याचं मन दुखावलं. तर आपल्याला सहकार्य जर कमी असेल आणि विश्वास पण कमी असेल तर दोन्हीपैकी एक जण हरणार हे निश्चित आहे. आणि पुढे गेल्यानंतर जर सहकार्य आपण वाढवत गेलो आणि विश्वास सुद्धा वाढवत गेलो तर एक लेवल अशी येईल जिथे रिस्पेक्ट राहील पण तडजोडी घडतील. रिस्पेक्ट साठी त्या तडजोडी तुम्ही म्हणताय म्हणून असं होईल, राईट. पण अंदर से वो ज्यादा ओपन नहीं है, खरोखर स्वीकारलेलं नाही. पण ठीक आहे, एकदा आपल्याला सांगते म्हणून आता थोडासा विश्वास पण आणि येतात आपल्या मीटिंगला. ह्या कॅटेगरीमध्ये नेटवर्क मार्केटिंग जास्त चालतं, तुमच्या लक्षात येईल. खरोखर त्या आपल्याला तुमचा रिस्पेक्टच असेल असं काही नाही, पण तुमच्यामुळे 2-3 लोक साइन अप करतात म्हणून तुम्ही गणपती बाप्पा बसा सांगा पूजा. आपल्याला हे कुठल्या लेवलला घ्यायचे कम्युनिकेशन ची लेवल ही लक्षात घ्या थोडीशी. आपण जर कुठे इकडे असू आणि आज समजा या लेवलला असू, पुढे जे थोडाफार रिस्पेक्ट आहे, कॉर्पोरेट त्याचं मन मारून तुम्हाला रिस्पेक्ट वगैरे देतं, काम काढून घ्यायचं म्हणून त्याच्याही वरच्या लेवल आपल्याला पोहोचायचं आहे. कोऑपरेशन 100%, ट्रस्ट 100%. तर ती सिनर्जी होते, ती टीम चांगली बिल्ड होते, ते रिलेशन स्ट्रॉंग होतात. कारण त्यांना माहिती याच्याशिवाय मला पर्यायच नाही, मला वर जायचं असेल, मला या अपलाईनची मदत पाहिजेच पाहिजे. आणि तो माणूस तसा जीनियस आहे, चांगलाच आहे, राईट. सो इट इज विन विन. काय केलं पाहिजे आपल्याला, कोऑपरेशन
एक्सटेंड केलं पाहिजे, आपलं सहकार्य वाढवलं पाहिजे आणि त्याचबरोबर विश्वास आपण गमावता कामा नये. हाय लेवलचा विश्वास. नाही मला यस हा ना तू बाकीचे काय सांगू नको, मला माहिती त्याच्याबद्दल बोलूच नको, एवढा विश्वास. माझा अपलाईन पुणे ऑफिसला गेलेत ना म्हणजे अमुक एक गोष्ट घेऊन येणार म्हणजे येणारच, त्यांना माहिती आहे, फोन सुद्धा द्यायची गरज नाही. हा विश्वास आहे आणि एवढे कोऑपरेटिव्ह आहेत ते मला माहिती आहे. माझा आपल्यावर विश्वास आहे पण ते काय सहकार्य कधी करत नाही, असं नको. असा विश्वास नको की आपल्याला कधी सहकार्य करत नाही. हा अंडरस्टँड गेटिंग? यस. हे आपल्याला सगळं करायचंय. नाउ वी कम टू दी हॅबिट्स. सवयी, चांगल्या चांगल्या सवयी ज्या यशस्वी लोकांना आहेत